सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती प्रयत्न. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. चेहरा शांत. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आपापल्या क्षमतेने 10 ते 15 आवर्तनं आपली आपण मनाने काउंट करायची आहेत. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा, पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून घ्यायचे. तिथे किंचितसा दाब आणायचा आहे. जुळलेल्या टोकांमधून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती. प्राणस्पंदन. चेहऱ्यावर एक हलकं सुस्मित हास्य. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओंकार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने.
हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली लूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी मांडी घालायची, करणार आहोत आपण नेक रोटेशन. आणि त्यासाठी साधी बैठक, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघायची. मध्यभागी डावीकडे, मध्यभागी, अगदी सावकाशपणे उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी. शेवटचा वर्तन आपण श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. श्वास सोडत सावकाश मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. हलकीशी मान टिल्ट करूया. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट होईल. खांदा मात्र वर उचलायचा नाही. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. बरोबर. आता आपण टिल्ट करतोय, हा म्हणजे फक्त एका साईडला मान थोडीशी आपण साईडवर बेंड घेतोय. श्वासाकडे लक्ष दे. बरोबर. आता अप अँड डाऊन. तर ज्यांना पुन्हा सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी मान जी आपण पुढे घेतो ही कृती करणं टाळायचं आहे. फक्त वरच्यावर मान वर आणि मध्यभागी करायची आहे. बाकीच्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करा. मान उजवीकडे पाठीमागे, डोळे अलगद मिटून डावीकडे मध्यभागी. 3 वेळेला क्लॉकवाईज डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. आणि अगदी सावकाश करा. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आहे. आणि आपण मानेचे सांधे मोकळे करतोय. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की मध्ये येऊन थांबायचं. मान सरळ करायची, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. 1 ते 2 श्वास इथे थांबूया, डोळे मिटून. संपूर्ण मानेचे सांधे मोकळे झालेत त्याची जाणीव. आणि आता आपण येणार आहोत स्टँडिंग मध्ये. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता वरती उठण्याचा प्रयत्न. आणि करणार आहोत आपण जॉगिंग. बरं, आता एकदम सावकाश करायचंय. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी बिलकुल स्पीड वाढवायचं नाहीये. अगदी सावकाश करायचं. हा, तर मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. हातांच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी असतील. तर आपण थोडस जॉगिंग करत करत मॅटच्या पुढे जाणार आणि तसंच रिव्हर्स मागे येणार. सुरू करूया आपण. नजर समोर. आता थोडं थोडंसं जॉगिंग करत आपल्याला पुढे जायचंय मॅटच्या आणि तसंच मागे यायचंय. बरोबर. पुढे, मागे, पुढे, मागे, पुन्हा पुढे, मागे. थोडंसं कंटिन्यू आपण आता एक पुढची कृती करूया. पुन्हा मध्यभागी यायचं आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. तिथल्या तिथेच करा. बरं.
आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. आपल्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. हा, बरोबर. आणि आता हळूहळू स्पीड कमी करा. हळूहळू स्पीड कमी करा. हा, आणि थांबा. स्पीड कमी करायचं आहे. थांबायचंय. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. नाकाने मोठा श्वास घ्या. तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. अजून एक राऊंड. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. रिलॅक्स. मध्ये यायचंय आणि थोडीशी विश्रांती घ्या. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती पूर्णपणे नॉर्मल लाईनमध्ये. करूया कटिचक्रासन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे. एकमेकांना समांतर असतील आपले दोन्ही हात. ठीक आहे. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे टर्न व्हायचं आणि एकदा डावीकडे. हात तसेच कोपऱ्यातनं सरळ ठेवायचे. उजवीकडे, डावीकडे. हं? अशा प्रकारे कृती सुरू करूया. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी. हा, आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि पुन्हा एकदा हीच मुवमेंट, फक्त आता आपले हात खांद्यांवर जातील विरुद्ध बाजूने. हा, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे. उजव्या बाजूला टर्न व्हायचं. डाव्या पायाची टाच. मग पुन्हा डावीकडे जायचं. डाव्या बाजूला टर्न होऊन उजव्या पायाची टाच पाहायची. आणि हीच कृती पुन्हा डायनॅमिक सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेंटरला येऊन थांबा. 10 वेळा झाले की थांबा. आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. पुढची कृती पुन्हा आपल्याला श्वासाकडे लक्ष देऊन करायचे. दोन्हीही पावलांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. नजर समोर. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि ते जोडून घ्यायचे. जसं आपण नमस्कार करतो तशी. हात कोपऱ्यातनं सरळ. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हात लांब करायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. असं इमॅजिन करा की आपण या सृष्टीतली सगळी पॉझिटिव्हिटी आपल्यात भरून घेतोय. आणि श्वास सोडताना आपले हात जवळ येत आहेत आणि आपली सगळी नकारात्मकता, व्याधी आपण सोडून देतोय. पुन्हा श्वास घेतला. आपण एनर्जाइज होतोय. आणि श्वास सोडत जवळ, आपले हात जवळ घ्यायचे. आपण स्ट्रेस आउट होतोय. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. छान. आता श्वास घेत आपले हात वर घ्यायचे. आणि श्वास सोडत पुन्हा समोर घ्यायचे. मध्यभागी आणायचे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत सेंटर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. आता दोन्ही हात पूर्णपणे खाली घ्या. आता हीच कृती आपण पुन्हा करणार. फक्त आपले हात साईडने असे वर जातील आणि साईडनेच खाली येतील. बरं, साईडने वर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा. आपले हात ना असे जॉईन करायचे. म्हणजे तुमचे तळवे जे आहेत ना ते विरुद्ध बाजूने जातील. असे जॉईन न करता असे डोक्याच्या दिशेने वर गेल्यानंतर तुम्हाला जो आपला मागचा भाग आहे तो जॉईन करायचा आहे. ठीक आहे. करूया सुरुवात. आपल्या हाताचा जो मागचा भाग आहे तो, हाताचे तळवे विरुद्ध बाजूने जातील. सुरू करूया. नजर समोर घ्या. हा, आणि आता श्वास घेत घेत हात वर. हाताचे तळवे विरुद्ध बाजूने. आणि श्वास सोडत खाली. म्हणजे जसे आपण हात वर नेतोय ना तसेच वरती. म्हणजे लक्षात आले ना तुमच्या. आपल्याला अशा प्रकारे हात वरच्या बाजूने जॉईन करायचे.
तळवे जे आहेत ना ते विरुद्ध बाजूने. असं न करता असं आपण विरुद्ध बाजूने थोडस क्रॉस करतो. हा, सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले. तर श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि पुन्हा एकदा थोड्या वेळ विश्रांती. मानमध्ये सैल सोडा, रिलॅक्स. आपण करणार आहोत आता हस्तपादासन, सुलभ हस्तपादासन. तर ज्यांना कमरेची दुखणी आहेत, पुन्हा एकदा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी पुढे झुकण्याची कृती करणं टाळायचं आहे. हं? तर याचे फायदे काय आहेत? तर याच्याने आपले पायाची दुखणी कमी होतात, त्याचबरोबर आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतं आणि रक्ताचा प्रवाह हा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला. आणि त्यामुळेच आपलं ऑफकोर्स ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतं आणि त्याचबरोबर आपला चेहरा अधिक तेजस्वी दिसायला सुरुवात होते. पण त्यासाठी नियमितता पाहिजे. मग आता हे यथाशक्ती प्रयत्न करायचं. दाखवते आधी कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपला फक्त उजवा जो पाय आहे तो 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेतोय. बघा, उजवा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेतलाय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग पुढे झुकायचं, कमरेतनं पुढे. आपले दोन्ही हात पावलाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पावलापर्यंत हात नसतील पोचत तर हात असे जमिनीकडे तुम्ही सैल सोडा. ठीक आहे. आणि मग शेवटी तुम्हाला तुमची हनुवटी गळ्याकडे घेऊन द्यायची आहे. म्हणजेच आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने येतं. इथे डोळे उघडे ठेवून यथाशक्ती थांबायचं आणि मग उलट चाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथेच सरळ व्हायचं आणि मग उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही कृती करायची आहे. ज्यांना पुन्हा कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ पुढे झुकू नका, प्रयत्न करा. पण कुठेही असं वाटलं आपल्याला गरगरतंय किंवा अनइझी वाटतंय तर आसन सोडून द्या. ठीक आहे. करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवा पाय आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. फक्त उजवा पाय, गुडघ्यातनं तो सरळ असेल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आता एक श्वास भरून घ्या. हलकासं मागे झुकायचंय श्वास घेत घेत आणि श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे या. अगदी सावकाशपणे आपली क्षमता ओळखा, आपले लिमिटेशन्स ओळखा आणि मग आपले हात जमिनीकडे सैल सोडा किंवा पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे. बरोबर, छान. आणि मग आपली हनुवटी सावकाश आपल्या गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं कपाळ हे गुडघ्याच्या जवळ जातं. आता इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटावरती बघा प्रेशर येतोय, त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतंय. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. आपण आता उलट चाल करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ, अगदी काही क्षणासाठी मान मागे सैल सोडा. आणि हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचाय. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. थोडस मागे जायचं श्वास घेत घेत आणि मग श्वास सोडत सोडत पुढे झुकायला सुरुवात करायची. अगदी सावकाश. आपले हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीकडे सैल सोडा. हा, जमिनीकडे सैल सोडला काही हरकत नाही. छान, बरोबर, खूप सुंदर दिसतं.
आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती डोळे उघडेच ठेवा म्हणजे तोल जाणार नाही. आणि कुठेही असं समजू नका की आपलं कपाळ गुडघ्याकडे गेलंच पाहिजे. आपल्याला या स्थितीमध्ये काही क्षण थांबता आलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. छान आहे सगळ्यांचंच. श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा तिथल्या तिथेच. पाय मध्यभागी घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करण्याला आपण करूया बॅकवर्ड बेंडिंगचं बद्ध हस्त. तर बद्ध हस्त म्हणजे काय? तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मान जी आपण अशी मागे घेणार आहोत ती कृती करणं टाळायचंय. तर दाखवते आपल्याला आधी हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, त्याचे तळवे सिलिंगकडे जातील आणि ही आपल्या सीट पासनं थोडीशी लांब असेल ही हाताची पकड. ठीक आहे. पाय थोडेसे जोडून घ्यायचे, हाताची पकड सीटपासून थोडीशी लांब आणि त्यानंतर आपले हात जे आहेत ते जमिनीकडे आपल्याला ताणायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर घ्यायचा आहे. उलट चाल करताना मान सरळ होईल. हाताची पकड अशा प्रकारे आधी लूज करायची, खांदे रिलॅक्स करायचे आणि मग ती पकड सोडून द्यायची. इथे पूर्णपणे तुमच्या बॅकबोनला पूर्णपणे प्रेशर येणार. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. बरं, हे करताना कुठेही पोट असं पुढे आणायचं नाहीये. आपल्याला पोट आतल्या बाजूलाच ठेवायचं, थोडंसं आतमध्ये खेचून घ्यायचंय. सुरू करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, एका रेषेमध्ये संपूर्ण शरीर. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपल्या सीट पासून थोडीशी लांब करा. तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. बरोबर. आता हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करा. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कुणीतरी असं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे जात आहेत. पोट आतल्या बाजूलाच खेचायचंय आणि मग शेवटी आपली मान किंवा आपला चेहरा सिलिंगला समांतर. बरोबर. तोंड बंद ठेवायचं. श्वास चालू. छान. उलट चाल करा. सावकाश आधी मान सरळ होऊ देत. हाताची पकड ढिली करा, खांदे रिलॅक्स करा, हातांची बोटं सोडून घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर. हा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील आणि आता सावकाश खाली बसायचंय. पूर्णपणे खाली बसा. आपले हात, आपल्या हाताची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्या. हाताची कोपरं गुडघ्याला लावून घ्या. हा. जोडलेले हात हृदयापाशी असतील आणि आता आपली पावलं, उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा, डावं पाऊल डाव्या बाजूला. बरोबर. नजर समोर, पाठकणा आपला अगदी सरळ ठेवायचा आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. आता पुढे. हा. हे केलंय सगळ्यांनी. आता ज्यांना शक्य आहे तरी टाचा वर उचला. आपल्या दोन्हीही पायांच्या टाचा वर उचला. बरोबर. छान. छान. सावकाश खाली घ्या. टाचा खाली घ्या. पुन्हा वर उचला. खाली घ्या. छान करताय. पुन्हा वर उचलायच्या आहेत टाचा आणि खाली घ्यायच्या आहेत. अजून एक राऊंड करूया. टाचा वर उचला आणि आता इथे होल्ड करा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. सावकाश खाली. हा. जी आपण नमस्कार स्थिती केली ती सोडून द्या आणि हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा. विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
विश्रांती. साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी घाला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता आपण स्वतःला जशी मिठी मारतो ना तशी मिठी मारायची आहे. स्वतःला आपण मिठी मारतो ना तशी मिठी मारायची. बरोबर. आणि आरती कसं ओवाळतो तसं आपल्याला आता आपल्याला असं रोटेशन करायचं, जसं आपण आरतीचं ताट जसं ओवाळतो त्याप्रमाणे. म्हणजे 1, 2, 3. बरोबर. बरं, आता हे करताना आपल्याला असं कुठेही हलायचं नाहीये. फक्त आपल्याला खांद्यांमधून रोटेशन करायचंय. बघा अशा प्रकारे. 1, सावकाश करा. 2, 3, हा, 4. बरोबर करताय. आणि 5. हा. आता तुमचा जो हात वर आहे ना तो आता खाली गेला पाहिजे. जो हात वर आहे, कुणाचा उजवा असेल कुणाचा डावा असेल. ठीक आहे. आता पुन्हा दोन्ही हात लांब करा. हा. आता जो हात वर होता मगाशी तो आता खाली घ्या आणि दुसरा हात वर घ्या. आणि आता विरुद्ध बाजूने अशाच हीच कृती करायची. ज्यांनी मगाशी उजवीकडून डावीकडे केलं असेल त्यांनी आता डावीकडून उजवीकडे करा. ठीक आहे. सुरू करा. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता सिंह मुद्रा. सिंह मुद्रेचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे वेगळे असे काही नाहीये. अगदी टॉन्सिलचं ऑपरेशन झालं असेल तर मात्र ही मुद्रा करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ऑफकोर्स थायरॉइड ग्लॅन्ड तुमच्या सुधारतात. आणि त्याचबरोबर जसं आपलं वय वाढतं तसतसं अल्झायमर, डिमेन्शिया सारखे त्रास आपल्याला होतात. तर हे सगळे आजार आपल्यापासनं लांब राहण्यासाठी आपण ही सिंह मुद्रा जरूर करावी आपल्या रोजच्या साधनेमध्ये. सोपी आहे, पण आपण एकदा मी दाखवते तुम्हाला कशी करतात ती. जे जुने साधक आहेत त्यांनी करायला हरकत नाही. तर ही आपण 2 पद्धतीमध्ये करतो. एक तर वज्रासनामध्ये आणि पद्मासनामध्ये. तर आज जे आपण करणार आहोत ती पद्मासनस्थ करणार आहोत. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. शक्य असेल तर पद्मासन, अर्धपद्मासन घाला. ठीक आहे. आता पुढची कृती मी दाखवते. तर इथे आपले हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्यायची अशा प्रकारे. हा. आणि मग आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना तुमची जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची अशा प्रकारे. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेचे स्नायू ताणायचे, आपला पूर्णपणे जो चेहऱ्याचे मसल्स आहेत ते ताणायचे, डोळे मोठे करायचे. सुरुवातीला नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. कुठेही ब्रीदिंग होल्ड करायची नाही. तुमचा जो श्वास चालू आहे नैसर्गिक तो चालू ठेवायचा. 2 आवर्तनं करणार. पहिल्या आवर्तनामध्ये तुमची नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल. दुसऱ्या आवर्तनामध्ये नजर तुमची आयब्रो सेंटरकडे असेल. ठीक आहे. सोपी कृती आहे आणि खूप छान वाटतं. मेन म्हणजे आपले सगळे फेस मसल्स ताणले जातात. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. आणि आपल्या ज्या जिभेच्या ग्रंथी आहेत म्हणजे आपल्या लाळ ग्रंथी आहेत 3, तर त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारतं. तर आता सुरू करूया. पद्मासन, अर्धपद्मासन घाला किंवा मग साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्या. पाठ सरळ. आणि सिंह जशी गर्जना करतो ना त्याप्रमाणे आपल्याला श्वास सोडताना जीभ बाहेर घ्यायची आहे, थोडासा आवाज करून. सुरू करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. आपल्या जिभेचा शेंडा हनवटीजवळ आणण्याचा प्रयत्न करा. डोळे मोठे करायचे आहेत आणि नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरे रिलॅक्स करा. डोळे मिटून
तिथल्या तिथेच विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. अं, शिंदे सर, तुम्हाला त्रास होतोय का काही? म्हणजे तुम्ही असेच बसलाय, फक्त सांगा. आहात आम्ही. एक मिनिट, हा. एक मिनिट, मी अनम्यूट केलंय तुम्हाला. हा मॅडम, खोकला आणि घसा. दुखतोय का? अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे, चालेल. घसा दुखतोय, खोकला आहे थोडा बारीक. बरोबर. सावकाश करा पुढची पण सगळ्या कृती. वातावरण बदलते. हो हो. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, अजून एकदा पुढची कृती करूया. आता आपल्याला आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं हलकीशी बाहेर येतील. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटी जवळ येईल आणि नजर आयब्रो सेंटरकडे. मोठे डोळे करायचे, नजर आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. खांदे कोपरा रिलॅक्स करा. आणि ह्या संपूर्ण सिंहमुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. बघा तुमच्या कंठाच्या इथे, संपूर्ण जबड्याच्या ठिकाणी जो काही ताण आलेला आहे त्याचा अनुभव घ्या. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. मान मागे सैल सुरू. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळा. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. गुडघ्यांमध्ये, पावलांमध्ये अंतर असेल. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी आता पुढची कृती आपण करतोय. आता दोन्ही आपले हात जे आहेत ते हात आपल्या कमरेच्या खाली घ्या. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. आता आपल्याला श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे आणि श्वास सोडताना रिलॅक्स करायची. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. ज्यांना पाठीची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक ठरतं. श्वास घेत कंबर प्रेस करा आपल्या हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. पुन्हा एकदा करूया. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. हाताचे तळवे जे कंबरेच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि ते आता आपल्या दोन्ही हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपला फक्त उजवा पाय जो आहे तो आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा. डावा पाय तसाच ठेवा, फोल्ड आहे तो. फक्त उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. हा. आणि आता आपल्या ह्या उजव्या पायाला आपल्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे मांडीच्या मागून. आपली मांडी जी आहे त्याच्या मागून हातांचा विळखा द्या. बरोबर मागच्या बाजूने. बरोबर. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. शक्य असेल तर. आणि आता बघा, तुमचा उजवा पाय गुडघ्यापासून पुढे अप अँड डाऊन करा. म्हणजे एकदा खाली घ्या आणि वर करा.
खाली घ्या, बरोबर, वर करा, खाली घ्या, वर करा, खाली घ्या, वर करा. आणि आता 3 वेळा रोटेशन करा क्लॉकवाईज तिथल्या तिथे. 1, 2, आपला पूर्ण पाय न हलता फक्त गुडघ्यापासून पुढे हलतोय. बरोबर, छान. आणि आता 3 वेळा विरुद्ध बाजूने करा. 1, 2 आणि 3. हा, हाताची पकड ढिली करा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री सरळ वर करा. हा, आणि सावकाश खाली घ्या. सावकाश सावकाश खाली घ्या. जमिनीवर ठेवा. हा, आता डावा पाय जो आपला फोल्ड आहे ना, त्याचं पाऊल जमिनीपासून वर उचला. आणि आता ह्या डाव्या पायाला आपल्या हातांचा समोरनं विळखा द्या. डाव्या पायाला हातांचा समोरनं विळखा द्या. आपण आता करतोय अर्धपवन. समोरून 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 बघा. हा, करणार आहोत आपण अर्धपवन मुक्तासन. बरोबर, समोरनं विळखा द्या डाव्या पायाला. हा, मान मध्यभागी आहे, डोळे मिटून घ्या. डाव्या ओटीपोटावरती जो प्रेशर आलाय त्याकडे लक्ष, जोड श्वासाची. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. छान. डावा पाय खाली घ्या आणि समोरनं विळखा द्या डाव्या पायाला. हा, एकदा बघून घ्या. नाही, बाकीच्यांचं बरोबर आहे. फक्त गणेश सर आहेत त्यांना मी सांगते, त्यांचा पाय वर दिसत होता मला म्हणून. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटचाल करा. डोकं आधी नियंत्रित जमिनीवर घ्या. हाताचा विळखा सोडा. आणि आता डावा पाय आपला हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. नॉर्मल श्वास चालू. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि आता डावा पाय जो आहे तो आता आपल्याला वर उचलायचा आहे आणि त्याला मांडीच्या मागनं विळखा द्यायचा आहे. मगाशी आपण पुढून दिला होता, आता आतल्या बाजूने देतोय. उजवा पाय तसाच ठेवायचा फोल्ड. फक्त डाव्या पायाला आपण विळखा देतोय आतल्या बाजूने. मगाशी पुढून होता, आता आतून आतल्या बाजूने द्यायचा आहे. हा, आता हाच डावा पाय गुडघ्यापासून पुढे वर खाली होईल. आधी खाली घ्यायचाय, मग वर. खाली, वर, खाली, वर, खाली, वर. हा, आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. तिथल्या तिथेच 3 वेळेला. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1, 2, 3. बरोबर, छान. हा, आता डाव्या पायाचा जो आपण विळखा दिलाय आतल्या बाजूने तो सोडून द्या. डावा पाय 90 डिग्री वर घ्या. बरोबर, आणि आता हळूहळू खाली घ्या. सावकाश डावा पाय खाली घ्या. उजवा पाय तसाच ठेवा. आता आपण उजव्या बाजूने अर्धपवन मुक्तासन करणार आहोत. आता उजवा पाय थोडासा वर उचला आणि उजव्या पायाला समोर विळखा द्या. हातांचा समोर विळखा. ग्रीप द्यायची आहे समोरनं हाताला, हाताची. बरोबर, छान. डोकं खाली. आता थोडीशी जे जुने साधक आहेत ना, ज्यांची प्रॅक्टिस गेले 2-3 महिने चालू आहे, त्यांनी आता एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण असा पाय वर घेतो आणि हातांचा विळखा देतो ना, त्यावेळेला शक्यतो डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. हा, जे जुने साधक आहेत त्यांना मी सांगते, ज्यांची आधीच प्रॅक्टिस झालेली आहे. जे नवीन आहेत त्यांनी पण हे लक्षात ठेवायचं. पण जसजशी प्रॅक्टिस वाढेल तसतसं हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी थोड्याशा आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण असा विळखा घालतो ना हाताने समोरून, तेव्हा डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करायचा. पाऊल जमिनीकडे सैल सोडूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता विरुद्ध बाजूने उजव्या बाजूला प्रेशर आहे.
आता ज्यांना मान आणि पाठीचा त्रास नाहीये त्यांनी डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. सावकाश डोकं खाली घ्या. हाताचा वळखा सोडा. समोरून जो घातलाय तो ग्रीप सोडून द्या. आपला उजवा पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. श्वासाची गती, त्याकडे लक्ष. वाढल्यासारखी वाटतीये का त्याची जाणीव. पोटावर पडून आज आपण अर्धशलभासन बघणार आहोत. त्या फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त, लाभदायक किंवा उपचारात्मक हे आसन आहे. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या हे कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि मग दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे ना, तिथे आता आपल्याला आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे पूर्णपणे मानेच्या मणक्याला त्रास असेल, त्यांनी ना इथे समोर एखादी उशी ठेवायची किंवा एखादा नॅपकिनचा रोल ठेवा तुमच्या समोर असा, आणि मग त्याच्यावर हनुवटी ठेवा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी समोर एखादी उशी किंवा नॅपकिनची गडी ठेवा आणि त्याच्यावर आपली हनुवटी ठेवा. म्हणजे तुमच्या मणक्यावरती मागच्या प्रेशर येणार नाही. ठीक आहे. बाकीच्यांनी मात्र आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे. आपले दोन्हीही हातांचे तळवे मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आणि मग सुरुवातीला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. बघा इथे कुठेही हनुवटी वर उचलली नाहीये. फक्त कमरेपासूनचा खालचा जो भाग आहे, म्हणजे फक्त उजवा पाय वर उचललाय. मग तो खाली घ्यायचा आणि मग डावा पाय वर उचलायचा. अशा प्रकारे हे आपण अर्धशलभासन आज करणार आहोत. उलटचाल करताना दोन्ही हातांच्या आपण आधार घेतला, मांडीच्या खाली तो काढून घ्यायचा आणि एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. ठीक आहे. करूया सुरुवात. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे मानेच्या मणक्यात गॅप आहे, त्यांनी समोर उशी किंवा नॅपकिनची घडी करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. आधी एका गालावर पडून विश्रांती घ्या, एका कुशीला वळून. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. आपल्याला कृती करणं सहज जमतं. आणि आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. पुन्हा एकदा स्थिती तपासून पहा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. आता आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. जमिनीपासून वर उचला उजवा पाय. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. आपण करतोय अर्ध शलभासन. शलभ म्हणजे टोळ, जसं किंवा वटवाघूळ, जसं ते उलट लटकतं ना झाडावर, तशी ही कृती दिसते. हा, यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करताना हळूहळू उजवा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आपली हनुवटी जमिनीवरच आहे. आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून डावा पाय वर उचला. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होऊन जातो. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. पायामध्ये थरथर वाटली तर खाली घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी थांबा.
आपली क्षमता हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करायचा. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश उलटचाल करा. हळूहळू डावा पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडू विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आता जे आपण केलं अर्धशलभासन, याच्यामध्ये आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे हालचाल झालेली, म्हणून थोडस याला कॉम्प्लिमेंट करणारं किंवा याला पूरक असं काल जे आपण केलं सुलभ भुजंगासन ते करूया. म्हणजे कमरेपासूनच्या वरच्या भागामध्ये हालचाल होत जाईल. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवरती. आता दोन्ही हात फोल्ड करा. आपल्या दोन्हीही हातांची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. आणि आता सुरू करूया. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून घ्या आणि श्वास चालू आहे. आणि आता बघा, बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले गेले. पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र प्रेशर आहे. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया आता. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे घेऊन घ्या. दोन्ही हात खाली घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. श्वासाची गती हृदयाची गती वाढल्यासारखी असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे सोडून द्या. रिलॅक्स. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. 1 ते 2 मिनिटं आपल्याला आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचंय. बंद डोळ्यांनी पावलापासून सुरुवात करा. पावलांच्या बोटांपासून आपल्या शरीरातला प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव, सांधे आपल्याला आपण निरीक्षण करतोय बंद डोळ्यांनी. असं इमॅजिन करा की तुमच्या सिलिंगच्या इथे एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये तुम्ही स्वतःला पाहत आहात. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. श्वासाची जोड आहेच. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकसं स्मित हास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती. जोड श्वासाची. श्वास घेताना आपण प्राणयुक्त होतोय. श्वास सोडताना आपण तणावमुक्त होतोय. श्वास घेताना सकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करतेय. श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी शारीरिक मानसिक आपण बाहेर सोडतोय. 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहिलोय. आपल्याला दिवसभरासाठी जी ऊर्जा पाहिजे
जी प्राणशक्ती पाहिजे ती आता आपल्याला पोषक मिळत आहे. हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. संपूर्ण शरीराला खेच. ताण ताण ताण. रिलॅक्स करा. हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आपले डोळे, चेहरा, आपले कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात त्यांच्यावर फिरवून घ्या. पुन्हा एकदा दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आपले डोळे, चेहरा, कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात, आपलं पोट त्याच्यावरती फिरवून पुन्हा हात खाली घ्या. अजून एक राऊंड करूया. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब पुन्हा त्याचप्रमाणे आपला चेहरा, कान, डोळे, गळा, छातीचा भाग, आपले हात, पोट पायावर फिरवून दोन्ही हात पुन्हा खाली. सावकाश डोळे उघडा. उघडझाप करायचे पापण्यांची हलकी हलकी. एका कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये या. कुठेही घाई करू नका. हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. थोडा वेळ विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. आता आपला क्लास थोडासा उशिरा सुरू झालाय त्यामुळे अजून 5 मिनिटं तरी पुढे आपला वर्ग चालेल. लिंक बदलली आहे हे मी बघितलंच नव्हतं. मी जुन्या लिंक वरती जॉईन होऊन बसले होते त्यामुळे मला लेट झालं. बरं, आज आपण शिकणार आहोत विभागीय श्वसन म्हणजेच उदर, उर आणि स्कंद श्वसन. हा, तर हे श्वसन यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं की तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर तुमचे श्वसनासंबंधी जे काही आपले विकार आहेत ते कमी व्हायला मदत होते आणि ऑक्सिजनचा पुरवठा आपला खूप चांगला मिळतो आपल्या या संपूर्ण शरीराला. आणि ही प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून या विभागीय श्वसनाकडे पाहिलं जातं. प्राणायामाचं रूट म्हणजे मूळ म्हणून आपण ह्या विभागीय श्वसनाकडे बघतो. एकदा आपल्याला हे श्वसन चांगलं जमलं की मग पुढे प्राणायाम करणं आपल्याला सोपं जातं. तर ह्या श्वसनामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे उदर श्वसन. तर इथे तुम्हाला श्वास घेताना तुमचं पोट हळूहळू आतल्या दिशेला येतं आणि श्वास सोडताना हे पोट सॉरी चुकीचं बोलते. श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातं. तर हे आहे आपलं पहिलं श्वसन. हा, दुसरं जे श्वसन आहे ते म्हणजे आपलं उर श्वसन म्हणजेच आपली चेस्ट ब्रिदिंग याला म्हणतात. तर इथे तुम्हाला श्वास घेताना आपल्या छातीचं प्रसरण करायचं म्हणजे असं इमॅजिन करायचं की आपण छाती भरून हवा आतमध्ये भरून घेतोय आणि मग श्वास सोडताना रिलॅक्स. हे झालं आपलं थोरॅसिक ब्रिदिंग म्हणजेच आपलं चेस्ट ब्रिदिंग, उर श्वसन. पुढे आपण करणार स्कंद श्वसन, क्लॅव्हिकल ब्रिदिंग. तर इथे तुम्हाला श्वास घेताना तुमचे खांदे कानाच्या दिशेने वर होतील आणि श्वास सोडताना सावकाश पूर्ववत. अशा प्रकारे आपल्याला तीन हे विभागीय 3 भागांमध्ये हे श्वसन करायचंय. हा, सुरू करूया. आता इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्ची किंवा सोफ्यावर बसलात तरीही चालेल. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. जसं आपण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक कृती सेपरेटली करूया.
सुरुवातीला करूया उदर श्वसन. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे, जाणीव उदर भागाकडे आहे. आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना आतल्या दिशेला जात आहे. अजून एक राऊंड करूया. आता इथे श्वास सोडताना आपण अकाराचा उच्चार करणार आहोत. एक श्वास भरून घ्या, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये जाईल, अकाराचा उच्चार करूया. अजून एक राऊंड करूया अकारासकट. एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार, पोट आतल्या दिशेला जाईल. डोळे अलगद मिटून आपली जाणीव आपल्या आपल्या उर भागाकडे घेऊन जायची आहे, म्हणजेच आपल्या चेस्टच्या ठिकाणी. एक श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण असं इमॅजिन करा की तुम्ही पूर्ण हवा छातीमध्ये भरून घेत आहात. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. अजून एक राऊंड. एक श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण. श्वास सोडताना छाती पूर्ववत. डोळे मिटून ह्या कृती करण्याचा प्रयत्न करा. आता आपण देणार आहोत याला उकाराची जोड. एक श्वास भरून घ्या, छातीचं प्रसारण होत आहे. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया, छातीचं प्रसारण. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. काही क्षण शांत. उदर आणि उर असे आपण दोन श्वसन केले, अकार आणि उकार. पुढे करूया आपण स्कंद श्वसन, म्हणजेच क्लॅव्हिकल ब्रीदिंग. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला वर जातील. श्वास सोडताना खांदे पूर्ववत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडूया, खांदे पूर्ववत. आता आपण याला देऊया मकाराची जोड. डोळे मिटून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. हा जो मकार आहे हा हलकासा तुम्हाला गुंजनासारखा जाणवेल, म्हणजे आपण भोवरा जसं गुंजन करतो ना तसा हा मकार जाणवेल. अजून एकदा हीच कृती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. काही क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा, अकार, उकार आणि मकार जे आपण केलंय. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं किंचितशी तिथे दाब आणा.
त्यांच्या अग्रभागांवर, तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव. श्वासाची गती संत झालीये, लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेत. आंतरिक सजगता वाढलेली आहे. करूया मकार लांबवलेले 3 ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपली संपूर्ण नकारात्मक शक्ती आपण बाहेर सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरू करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांना घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चरणाच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. शनिवार रविवार आपल्या वर्गाला सुट्टी असते. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 5:50ला. तुम्ही तुमची प्रॅक्टिस घरी करू शकता. काही अडचण वाटली तर मला विचारा किंवा तुम्ही छोटासा एक व्हिडिओ पाठवा उद्या, जर शक्य असेल, जर तुम्ही काही केलं असेल तर, पद्मासन केलं असेल किंवा काही केलं असेल तर तुम्ही छोटासा व्हिडिओ पाठवून द्या. ही एक तुमची पण ऍक्टिव्हिटी होऊन जाईल. ठीक आहे? चालेल. जर कोणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे. समजतंय ना? ओके. हो हो, कॉल करू शकता सर तुम्ही, तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही फ्री असाल त्यावेळी. ठीक आहे. चला भेटूया. हरिओम. सोमवारी. तुम्ही ना 9च्या नंतर कधी पण करा कॉल. ठीक आहे. जर माझा नॉर्मल कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप कॉल करा. हो, आज केलात तरीही चालेल. चालेल. ठीक आहे. चालेल. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना.